श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद। श्रीमद् भागवत कथामृत भाग 14। अध्याय 8। सगर चरित्र। शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, रोहितचा पुत्र होता हरित, त्याचा पुत्र चंप, याने चंपापुरी वसविली होती। चंपचा पुत्र विजय आणि विजयचा मुलगा भरूक, भरूकाचा पुत्र होता वृक, वृकचा मुलगा बाहुक। शत्रूंनी बाहुकाचा पराभव करून त्याचे राज्य हस्तगत केले होते। त्यावेळी राजा बाहुक आपल्या पत्नीसह अरण्यात गेला असताना वृद्धावस्थेमुळे त्याचा मृत्यू झाला। त्यावेळी त्याची पत्नी बहुक बरोबर सती जाण्यास निघाली, परंतु महर्षी ओर्वकांना कळले की राणीच्या पोटात गर्भ आहे, त्यामुळे त्यांनी तिला सती जाऊ दिले नाही। परंतु ही गोष्ट तिच्या सौतींना कळताच त्यांनी तिला विष म्हणजे गर दिले, परंतु त्याचा त्या गर्भावर काहीच परिणाम झाला नाही। यथासमयी बालकाचा जन्म झाला, गरसहित म्हणजे विषासहित जन्म झाला, म्हणून त्याचे नाव सगर असे ठेवले। सगर मोठा होऊन एक चक्रवर्ती सम्राट झाला। राजाने एकदा ओर्व ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञ केला होता। यज्ञद्वारा संपूर्ण वेद आणि देवतामय आत्मस्वरूप भगवंतांची आराधना केली। त्याच्या यज्ञाचा जो घोडा होता तो इंद्राने चोरला आणि पाताळात ज्या स्थानी कपिल मुनी तपस्या करत बसले होते तेथे नेऊन ठेवला। सगर सम्राटाच्या 60,000 पुत्रांनी सारी पृथ्वी पालती घातली, परंतु तो अश्व कोठे मिळाला नाही। त्यावेळी त्यांनी पृथ्वीस खोदण्यास प्रारंभ केला आणि ते पाताळात पोचले। तेथे त्यांना पूर्व उत्तर कोपऱ्यात यज्ञाचा अश्व बांधलेला दिसला। शेजारीच वटवृक्षाखाली समाधिस्थ अवस्थेत कपिल मुनी दिसले। त्यांनीच घोडा चोरला असेल असे समजून त्या सगर पुत्रांना भयंकर क्रोध आला। तो क्रोधाग्नी एवढा भडकला की त्याने 60,000 सगर पुत्रांना जाळून खाक केले। सगर राजाची दुसरी पत्नी होती केशिनी, तिच्या पुत्राचे नाव होते असमंजस आणि त्याच्या मुलाचे नाव होते अंशुमन। अंशुमन आपल्या पितामहा सगर सम्राटाप्रमाणेच शूर होता। तो सम्राट सगराच्या आज्ञेप्रमाणे घोडा शोधावयास निघाला। त्याच्या काकांनी पृथ्वी खोदून जो मार्ग केला होता त्याच मार्गाने तो पाताळात गेला। तेथे कपिल मुनींच्या जवळ बांधलेला यज्ञ अश्व पाहून अतिशय आनंदित झाला, परंतु समोर भला मोठा राखेचा डोंगर पाहून त्यास अतिशय वाईट वाटले। प्रथम त्याने कपिल मुनींना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली। त्यावेळी भगवान कपिल म्हणाले, हे पुत्रा, हा घोडा तुझ्या पितामहांचा यज्ञपशु आहे, याला तू घेऊन जा। तुझ्या भस्म झालेल्या काकांचा उद्धार मात्र गंगाजलानेच होईल, अन्य कोणताच उपाय नाही। अंशुमन घोडा घेऊन आला आणि सगर राजाने अर्धवट राहिलेला यज्ञ पूर्ण केला। यानंतर महाराज सगराने आपला राज्यकारभार अंशुमन यास देऊन स्वयं विषयापासून निस्पृह आणि बंधमुक्त झाले। त्यांनी महर्षी ओर्वक यांनी सांगितलेल्या मार्गाने परमपद प्राप्त करून घेतले। येथे अध्याय 8 संपन्न झाला। अध्याय 9 भगीरथ चरित्र आणि गंगा अवतरण। शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, गंगा आणण्यासाठी अंशुमनाने अनेक वर्षे तपस्या केली, परंतु त्याला सफलता मिळाली नाही। अंशुमनचा पुत्र दिलीप याने सुद्धा घोर तपस्या केली, परंतु तो सुद्धा आपल्या जीवनकाळात सफलता प्राप्त करू शकला नाही। दिलीपचा पुत्र भगीरथ याने सुद्धा घोर तपस्या केली। त्यावेळी गंगा माता प्रसन्न झाली आणि म्हणाली, पुत्र भगीरथा, मी तुला वर देण्यासाठी आले आहे। भगीरथाने मोठ्या नम्र भावाने गंगा मातेस नमस्कार करून आपला अभिप्राय सांगितला। तो म्हणाला, माते, आपण पृथ्वीवर चालावे। गंगा माता म्हणाली, पुत्रा, माझ्या पाण्याचा वेग एवढा आहे की मी ज्यावेळी पृथ्वीवर पडेन त्यावेळी पृथ्वी फोडून रसातळात जाईन। यासाठी माझ्या वेगास धारण करणारा कोणी हवा आहे। याशिवाय मी जेव्हा पृथ्वीवर येईन त्यावेळी पापी लोक आपली समस्त पापे माझ्या प्रवाहात धुवून मला अशुद्ध करतील। त्यावेळी माझी पापे धुण्यास मी कोणाकडे पाहावे? भगीरथाने देवादिदेव महादेवांची तपस्या करून
त्यांना प्रसन्न करून घेतले. महादेवाने गंगेस आपल्या शिरावर धारण करण्याचे आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले. गंगेच्या पाण्याचा स्पर्श त्या रक्षा झालेल्या पुत्रांना होताच त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली. भगीरथाचा पुत्र होता श्रुत आणि श्रुताचा पुत्र होता नाभ. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप आणि त्याचा पुत्र अयुतायू. अयुतायूचा पुत्र होता ऋतुपर्ण. हा नळ राजाचा मित्र होता. ऋतुपर्णचा मुलगा सर्वकाम आणि ह्याचा पुत्र होता सुदास. सुदासचा मुलगा होता सौदास. याचे नाव मित्रसह असेही होते. एकदा मित्रसह राजा शिकारीसाठी गेला असताना त्याचे युद्ध एका राक्षसाबरोबर झाले आणि त्यात तो राक्षस मारला गेला, परंतु त्याचा बंधू पळून गेला. त्याने आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्याच्या उद्देशाने एका आचार्याचा वेश घेऊन मित्रसहच्या पाकशाळेत त्याने प्रवेश मिळविला. उत्तम स्वयंपाक करून त्याने राजाची मर्जी संपादन केली. एकदा वशिष्ठ ऋषी मित्रसह राजाकडे जेवणास आले असताना त्या आचार्याने वशिष्ठ ऋषींना मांसाचे पदार्थ करून ताटात वाढले. ज्यावेळी वशिष्ठ मुनीने पाहिले की ताटात वाढलेली वस्तू नितांत अभक्ष्य आहे, त्यावेळी त्यांनी मित्रसह राजाला राक्षस हो असा शाप दिला. मित्रसह राजाने घडलेली घटना मुनींना सविस्तर सांगितली आणि क्षमा याचना केली. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी उशापाच्या स्वरात म्हटले, 12 वर्षानंतर तुला पुन्हा राज्यपद प्राप्त होईल. शापानुसार तो राजा राक्षस होऊन अरण्यात भ्रमण करू लागला. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून प्रवास करीत असताना राक्षसाने त्या ब्राह्मणास पकडले. त्याच्या पत्नीने राक्षसास आर्तस्वरात खूप विनवणी केली, परंतु त्याने ऐकले नाही आणि त्या ब्राह्मणास मारून टाकून खाऊन टाकले. त्या ब्राह्मण पत्नीने त्या राक्षसास शाप दिला. तो असा होता, अरे अधमा, 12 वर्षानंतर राज्यप्राप्तीनंतर ज्यावेळी तू अति आनंदाने आपल्या पत्नीबरोबर सहवास करायला जाशील त्यावेळी तुला मृत्यू येईल. या शापामुळे मित्रसह राजा राज्यपद मिळाल्यानंतर सुद्धा दुःखीत राहिला. याच वंशात पुढे खटवांग नावाचा सम्राट झाला. त्याने अनेक दैत्यांचा वध केला होता. येथे अध्याय 9 संपन्न झाला. अध्याय 10 भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, खटवांगचा पुत्र दीर्घबाहू आणि त्याचे परम यशस्वी पुत्र होते रघु. रघुचे पुत्र होते अज आणि अजचे पुत्र होते महाराज दशरथ. देवतांच्या प्रार्थनेमुळे साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरीच आपल्या अंशरूपाने राजा दशरथांच्या घरी जन्मले होते. ते होते श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीराम आणि लक्ष्मण 12-13 वर्षांची झाली असताना विश्वामित्र दशरथांकडे आले आणि त्यांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन गेले. मार्गातच श्रीरामांनी विश्वामित्रांच्या आदेशाप्रमाणे त्राटिकेचा वध केला. यज्ञशाळेत पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच यज्ञास प्रारंभ झाला आणि राक्षसांचे थवेच्या थवे येऊ लागले. श्रीराम आणि लक्ष्मणांनी आपल्या धनुष्यबाणांनी समस्त राक्षसांना मारून टाकले. काही भीतीने मागच्या मागेच पळून गेले आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. याच वेळी विश्वामित्रांना जनक महाराजांकडून त्यांच्या कन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण आले होते. विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणासह जनकपुरीत जाण्यास निघाले. मार्गात श्रीरामांनी गुरुदेवांच्या आदेशानुसार शिला होऊन राहिलेल्या अहिल्याचा उद्धार केला. यथासमयी ते सर्व जनकपुरीस येऊन पोचले. महाराज जनकाने या सर्वांचे उत्तम प्रकारे स्वागत केले. स्वयंवरासाठी एक भगवान शिवांचे धनुष्य ठेवले होते. त्याला वाकून जो वीर धनुष्यास प्रत्यांच्या लावील त्याला जनक कन्या सीता वरमाला घालणार असा स्वयंवराचा पण होता. अनेक देशोदेशींचे राजे महाराजे आले होते. त्यात लंकाधीश रावण सुद्धा होता. अनेक शूरवीरांनी धनुष्यास उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाच यश आले नाही. रावणाने ते धनुष्य कसे बसे उचलले, परंतु त्यास प्रत्यंच्या लावण्यापूर्वीच ते त्याच्या हातातून छातीवर पडले आणि तो रक्त ओकू लागला. विश्वामित्रांच्या आदेशानुसार श्रीराम आपल्या आसनावरून उठले. त्या धनुष्याजवळ प्रथम जाऊन त्यांनी त्या धनुष्यास अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला आणि अगदी सहजपणे ते उचलले. त्याला प्रत्यंच्या लावण्यासाठी ते वाकविले. तितक्यात मोठा आवाज होऊन ते धनुष्य मधून मोडून पडले. सर्वांना आनंद झाला. सीता सर्व प्रकारे श्रीरामांना अनुकूल होती. श्रीरामांच्या समवेतच
भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 3 भावंडांचे विवाह सुद्धा सीतेच्या 3 लहान बहिणी बरोबर झाले. पुत्र आणि पुत्रवधूंना घेऊन महाराज दशरथ अयोध्येस परत जात असताना मार्गात परशुरामांची भेट झाली. श्रीरामांनी परशुरामांचा अहंकार नाहीसा केला. श्रीरामांचा आपले माता, पिता, पत्नी, बंधूसह काही काल आनंदात गेला. परंतु नंतर पित्याचे वचन सत्य करण्यासाठी त्यांनी पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासह 14 वर्षाचा वनवास पत्करला. वनवासातील वास्तव्यात लक्ष्मणाने श्रीरामांच्या आदेशानुसार शूर्पणखा राक्षसीचे कान आणि नाक कापून टाकले. या राक्षसीचे खरं दूषण आधी 14,000 राक्षस श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या धनुष्यबाणांनी यमसदनी पाठविले होते. विद्रूप झालेली शूर्पणखा आपल्या ज्येष्ठ बंधू रावणाकडे गेली आणि तिने श्रीराम लक्ष्मणाने केलेली तिची अवस्था दाखवून श्रीरामांच्या अतिसुंदर पत्नी सीतेचे यथायोग्य वर्णन करून सांगितले. श्रीराम आणि लक्ष्मणाच्या शौर्याचे वर्णन करून त्या दोघांनीच खरं दूषणासह 14,000 राक्षसांचा संहार कसा केला ते सुद्धा तिने सविस्तर सांगितले. बहिणीच्या मुखातून सीतेचे वर्णन ऐकून कामी रावणाने सीतेस पळवून आणण्याचा बेत केला आणि त्यासाठी संन्याशाचा वेश धारण केला. मायावी मारीचाला सुवर्ण मृगाचे रूप घेण्यास लावून श्रीराम आणि लक्ष्मणास त्याच्या कुटीपासून दूर त्यांनी नेले. याच संधीचा फायदा घेऊन रावणाने सीतेला रथात बसून पळवून नेले. आक्रोश करणाऱ्या सीतेचे रक्षण करण्यासाठी मार्गात जटायू पक्षाने रावणाशी जोरदार झुंज केली. परंतु क्रूर रावणाने त्याचे पंखच कापून टाकल्यामुळे तो निचेष्ट होऊन भूमीवर पडला. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले असताना मार्गात असहाय्य अवस्थेत पडलेल्या जटायूने रावण सीतेस घेऊन गेल्याचे सांगितले आणि आपण तिच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन करून सांगितले. एवढे सांगितल्यावर त्याने आपले प्राण सोडले. श्रीरामांनी मोठ्या श्रद्धाभावाने जटायूचा अंत्यसंस्कार केला. यानंतर कबंध नावाच्या अतिश विशाल राक्षसाचा वध करून त्यास त्याचे पूर्वरूप श्रीरामांनी प्राप्त करून दिले. तदनंतर हनुमान, सुग्रीव, अंगद आदी वानर प्रमुखांबरोबर समुद्रावर सेतू बांधून रावणावर हल्ला केला. रावणाच्या समस्त प्रमुख सेनापती आणि पुत्रांचा वध केला. शेवटी रावण स्वतः युद्धास आला. श्रीराम आणि रावणाचे घनघोर युद्ध झाले आणि श्रीरामांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाचा वध केला. यानंतर रावणाचा बंधू विभीषण यास राज्याभिषेक करून श्रीराम प्रभू सीता आणि लक्ष्मणांसह पुष्पक विमानात बसून अयोध्येस परत आले. 14 वर्षापासून प्रतीक्षा करीत असलेल्या भरताने श्रीरामांचे भव्य स्वागत करून राज्यकारभार त्यांच्या हाती सोपविला. श्रीरामांनी हनुमान, सुग्रीव, अंगद, विभीषण आदी वीरांचा यथोचित सन्मान करून त्यांचे तोंड भरून स्तुती केली. विशेषत्वाने हनुमंताच्या अद्भुत कामगिरीचे वर्णन करून सर्वांनाच त्यांनी आश्चर्यचकित केले. भगवान श्रीरामांनी एक पत्नी व्रत धारण केले होते आणि काटेकोरपणे त्याचे पालन केले. सती शिरोमणी सीता आपल्या पतीच्या हृदयातील भाव जाणून अत्यंत प्रेमाने, सेवाभावाने, विनयाने वागून पतीची अत्यंत प्रिय झाली होती. श्रीरामांनी यज्ञ करून ब्राह्मणांना धन, धान्य, गायी आदी दान केल्या. एकदा श्रीरामांच्या कानावर सीता मातेच्या चारित्र्याबद्दल लोकोपवाद आला. त्यावेळी त्यांनी सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पाठवून दिले. त्यावेळी सीता गर्भवती होती. यथासमयी ऋषींच्या आश्रमात तिला 2 जुळ्या पुत्रांची प्राप्ती झाली. ऋषींनी त्यांची नावे लव आणि कुश अशी ठेवली होती. वाल्मिकी ऋषींनी या 2 बालकांना सर्व प्रकारच्या विद्या प्रदान केल्या होत्या. भगवान श्रीरामांच्या द्वारा निर्वासित झालेली सीता आपल्या 2 पुत्रांना वाल्मिकी ऋषींना सुपूर्द करून श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत पृथ्वी देवीच्या लोकी निघून गेली. यानंतर भगवान श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून 13 सहस्त्र वर्षापर्यंत राज्य केले. तदनंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात आपल्या चरणकमलांना स्थापन करून आपल्या स्वयंप्रकाश परम ज्योतिर्मय धामास ते निघून गेले. येथे अध्याय 10 ते 12 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.